सुप्रभात. सकाळचे आता 5:30 वाजलेत आणि आपण निघाले गोरडेश्वरला. गोरडेश्वर हे पिंपरी चिंचवडमध्ये स्थित असून देव रोडच्या जवळ आहे. फार प्राचीनकालीन शंकराचं मंदिर आहे. खतरनाक वातावरण. सगळ्यांनी हाय करा. पुष्कराजी हो हाय तर करा. खतरनाक वातावरण. देव रोडच्या थोडंसं पुढे आल्यानंतर एक वाय जंक्शन आहे. तिथून एक रोड डाव्या हाताला पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जातो आणि एक रोड सरळ सोमाटणे फाट्याला जातो. या दोन्ही रोडच्या मधून काकडे चहाच्या तिथून एक छोटासा रस्ता आहे. या छोट्याच्या रस्त्याने तुम्ही फॉलो केल्यानंतर आपण गोरडेश्वरच्या पलीकडच्या बाजूस पोहोचतो. म्हणजेच पलीकडची बाजू म्हणजेच गहुंजाचं हे क्रिकेट ग्राउंड आहे. सफारी आणि एक स्कॉर्पिओ प्रशांत झालं गाड्या. चला आपल्याला आणायची गरज नाही गाडी. आपल्या त्या गार्डन मध्ये सगळं तर नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय गोरडेश्वरच्या पायथ्याशी आणि गोरडेश्वरच्या पायथ्यापासून आपण आता चालू केलं चालायला ट्रेकिंग. तर ही जी बाजू ही एक्सप्रेसवेच्या बाजूने आपण चालू केलं आहे. असं धुक्याने असे पूर्ण डोंगर परिसर पूर्ण असं हे झालं आहे. एक सीन दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेसवेच्या बाजूने MCM स्टेडियम महेंद्रचं गहुंजे स्टेडियम क्रिकेटचं त्या बाजूने एंट्री. एक्सप्रेसवे म्हणजेच पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाजूनं गहुंजे क्रिकेट स्टेडियमच्या बाजूने जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा थोडीशी अशी डोंगरवाट आहे आणि या डोंगरवाटेमधून आपण वाट काढत जसं वरती येतो तसं आपल्याला निसर्गाची किमया दिसायला सुरुवात होते. हे संपूर्ण घनदाट जंगल अतिशय गर्द झाडींनी व्यापलेलं आहे आणि या झाडींमधून वाट काढत आम्ही चाललो होतो. अतिशय सुंदर असा हा रम्य परिसर आणि धुक्याने जी चादर पसरली होती डोंगरावरती त्यामुळे पुढचं काही अक्षरशः दिसत नव्हतं. सुंदर ढगांची एक अशी चादर या पूर्ण परिसरावरती पसरलेली होती. याच्यातून वाट काढत आम्ही पुढे चाललो होतो. सकाळच्या वेळेस नक्की ट्रेक करण्यासारखं खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी जेव्हा आपण चालतो तेव्हा सकाळच्या वेळेमध्ये थंड वातावरण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण एक्झर्शन कमी होतं आणि आपला व्यायामही छान होतो. या धुक्याच्या चादरीमधून वाट काढताना खूप मस्त वाटत होतं आणि सोबत मित्र असल्यावरती मग कसलं टेन्शन. गोरडेश्वर या डोंगरावरती चढत असताना आपण जेव्हा या बाजूने चढतो तेव्हा ही पायवाट क्रॉस करून आल्यानंतर एका माथ्यावरती आल्यावरती थोडंसं असं एक नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. ही सकाळची साधारण वेळ इतकी छान होती. ही सुंदर गार वारा आणि त्यानंतर स्पायडरने विणलेलं हे छानसं जाळं आणि ढगांमधून हा डोकावणारा छानसा आपला सूर्यबाप्पा. मी पण
नमस्कार. आता आपण अशा पीक पॉईंटला पोहोचलोय जिथून खालचं काहीच दिसत नाही. पूर्ण ढगांची चादर हे सोबत आहेत आमच्या. ग्रेट, वॉट अ व्ह्यू. हा सेम कळसुबाई सर का, धुक्यांची चादर जे म्हणतो ना, किंवा आपण कसली ढगांची चादर ना, कळसुबाईला. हा सेम कळसुबाईला अशीच असते. नाही नाही, व्हिडिओज पाहिलेत मी. हे आमचे मित्र फोटो काढताना काय डेंजर ट्रेकर. मित्र आमचे वर जाऊन पोचलेले आहेत. इथं गहुंजेचं स्टेडियम आहे. हा पूर्ण परिसर आता इतकं गजबजलं ऍक्च्युली, पण काहीच दिसत नाही. घाम येत नसतोय. ते तर कसलं डेंजर दिसतंय ना पुष्कर. होय मंदार, ते कसलं डेंजर दिसतंय, खतरनाकच दिसतंय. त्यांचा फोटो भारी आलाय बरं काय तिघांचा. राहुल तू पण घेऊन येत जा ना तुझ्या अशी पोज. तू याला का नाही आणलं बारक्याला मोठ्याला? अरे ते हे ना काय म्हणतात ते, परीक्षा चालू आहेत त्याच्या. अरे आज बापूचा बर्थडे ना, आज कसली परीक्षा आहे? भीमाशंकरचा डायलॉगच होता. फुकटचं आहे ना, फुकटचं आपल्याला ते होत नाही. आणि आता कसं झालं, इतके वर्ष ऐकतो ना आपण नुसतं. हा अच्छा आहे सर. नाही त्यासाठी तर नाही, त्यासाठी संघ पाहिजे ना रे. संघ त्यासाठी तर सरशीने सांगितलंय ना, डू व्हॉट एव्हर इट टेक्स, व्हॉट एव्हर इट टेक्स. ते आपण सगळ्यांनी कॉमन केलं होतं बघा ते. व्हिडिओ काढतोय ना. येस, आपण आता अशा एका सर्टन पॉइंटला आलो. टॉप पॉइंट आहे ना रे हा. या टॉप पॉइंटच्या जवळ पोहोचल्यावरती ही अशी ढगांची चादर, खतरनाक चादर दिसते. हा आपण एडिट करू, काय प्रॉब्लेम नाही. आणि ती मे बी चौराई देवी असं. मे बी नाही, तीच आहे राहुल. नक्की? येस, शिक्का. मी हायवे वरून पण बघितलंय. क्या बात आहे. तेच आहे ना, तिथं काही कन्स्ट्रक्शन नाही. मुंबईला जाताना दिसते ना काय चौराई देवी दिसते का? ही आमची गँग. चला चला बॉयज, चला गो 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 गो. खालीच येते कुत्रे पाहिजे ते. मोठा चादरीतून या इथं बघायला. आई शपथ पुष्कर, हे आता भारी होत चाललं रे. व्हिडिओ स्टार्ट केला ना, बोलतो. आपण आता गोरडेश्वरच्या एकदम टॉप पॉइंटला आहे. आपण माळुंग्याचं जे ग्राउंड आहे, MCM ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड, तिकडून चढाई चालू केली होती. जनरली आपण इकडून हायवेच्या, जुन्या मुंबईमध्ये हायवेच्या बाजून, समटणे फाटीच्या बाजून चढाई करतो, पण यावेळेस इकडून चालू केली. छान एक्सपिरियन्स आहे. फायनली आपला गोरडेश्वरचा हा ट्रेक, जो गहुंजेच्या बाजूनीचा जो ट्रेक आहे, तो आपण कंप्लीट केला आहे. अतिशय सुंदर वातावरण आणि धुक्याची चादर, अशी ढगांची चादर म्हणू शकता. धुकं असं खाली पसरलं होतं. आता हा आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. नक्की करा असा ट्रेक. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अगदी जवळ जर का एखादी निसर्गरम्य टेकडी तुम्हाला पाहिजे असेल तर गोरडेश्वरला नक्की येत जावा. गोरडेश्वरचं हे इतकं छान आणि नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळतात आणि खूप छान असं वातावरणसुद्धा इथलं आल्हाददायक आहे. मित्रांच्या सोबत व्हिडिओज काढत, आनंद घेत
आम्ही हा ट्रेक सकाळीच लवकर संपूर्ण पूर्ण केला आणि तो कधी पूर्ण झाला हे आम्हाला कळालंच नाही. अतिशय सुंदर पायवाट, नयनरम्य दृश्य, घनदाट झाडी. डोंगर वाटातून जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपल्याला निसर्गाची थंडगार हवा आणि आल्हाददायक वातावरण. मला नेहमी डोंगर परिसरामध्ये डोंगर जेव्हा आपण चढत असतो तेव्हा असं पळत जाऊन एखाद्या पीकवरती पोचायला फार छान वाटतं. गोराडेश्वरचा हा छोटासा ट्रेक तुम्ही नक्की अनुभवा, नक्की जावा आणि आरोग्य जपा, निरोगी राहा. धन्यवाद.